पारशिवनी पोलिसांची मोठी कारवाई. अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. 13,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या व विनापरवाना देशदारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून 13,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पारशिवनी पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे केली. दिनांक 17 जून रोजी पारशिवनी पोलिसांनी माहिती मिळाली की मौजा तामसवाडी गावातील वार्ड क्रमांक 3 येथील रहिवासी नागसेन गुरुदेव चव्हाण हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशदारू बाळगून तिची विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या नागसेन गुरुदेव चव्हाण वय 59 वर्ष राहणार इंदिरानगर तामसवाडी तालुका पारशिवनी याला ताब्यात घेतले. त्यानंतर पंचासक्षम आरोपीच्या घराची झडती घेतली असता एका बंद खोलीत प्लास्टिकच्या पोत्यामध्ये देशदारू साठवून ठेवलेली आढळली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 13,600 रुपये किमतीच्या देशदारूच्या 340 निपा जप्त केल्या. आरोपीला पंचासमक्ष दारू बाळगण्याबाबत परवानग्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही परवाना मिळून आला नाही. प्राथमिक तपासात चौकशीत सदर आरोपीला विक्रीसाठी माल पुरवणारा रजत सूर्यवंशी राहणार खापरखेडा तालुका सावनेर जिल्हा नागपूर हा माल आणून देत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी पंचासमक्ष एकूण 13,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पारशिवनी येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.